केलेली लयच भारी दिसायली. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. उठा की बघा बरं मी ह्यांच्यासाठी ह्यांचं काय चालू नाही. त्याच्यात येऊ का ह्याच्यात दुसरा बनवू करा रे बा, काय करायचं मला गरज नाही. तुला कायची गरज आहे? मला तू दोघीची गरज आहे. चहा घेतली आम्ही. चहा बी घेतली. होय का? सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे का नाही? भारी वाटायला. तर सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन तुमचं चॅनल मॉनिटायझेशन झाल्याबद्दल. तर आता चांगले चांगले व्हिडिओ बनवा आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवून टाका. होय का? बरोबर आहे का नाही? तर आता तुम्ही काय करताल? तुमचं कंटेंट काय? कंटेंट काय? हे काय हे ती सांगत दुसऱ्याच्या जीवावर तुझ्या जीवावर दुसऱ्याच्या नाही. माझ्या खांद्यावर मी 3 महिने घेईन पुन्हा चलवीन की असं तसं तसं नाही. स्वतः करा. लोकांनी तुम्हाला का बघावं? का बघावं म्हणजे त्यांना बघा वाटलं तर बघते ना. असं नसतंय. तुम्हाला का बघावं? एक तुम्ही कलाकार म्हणून तुमच्याकडे लोकांना का बघावं? का एक कॉमेडी कलाकार, चांगले सिंगर हलकडे चांगले गायक म्हणून बघावं का चांगले कलाकार म्हणून बघावं? गायक नाही पण चांगले कलाकार. तसं नाही. आता मी तुम्हाला सांगते एक ऑडियन्स काय ट्रिक आहे. बनवते एकदम. एक आपल्या एरिया मधला आहे बाबा हा माणूस, परळी मधला. लय लोक त्यामुळे फॉलो करतात बाबा. आपल्या जवळचा आहे, सपोर्ट करतात. आम्हाला जेवढे लोक भेटलेत का आतापर्यंत बाबा आपल्या एरिया मधले आहेत, आपल्या भागातले आहेत, आपल्या जवळचे आहेत, चला सपोर्ट म्हणून खूप लाईक फॉलो कमेंट करतात. आणि तुम्ही बघा आतापर्यंत तुम्हाला कॉमेंट घरातली कधी आली का? तुमच्या घरातली भावाची लाईक आली का कधी? जेवढे आहेत का आपल्या आसपासचे लोक जे म्हणते आपल्या गाव बघून, आपलं परळी एरिया बघून, एरिया लय महत्वाचा आहे. एरिया परळी आपला भारी एरिया आहे ना. आत गळून गेला. चला आता बोलत चलत हाय का नाही? आता सकाळी लय बरं वाटतं इकडे. ह्या टायमात इकडेच बरं वाटतंय रोडला. मग पुन्हा घरी ऊन लागायला ह्या टायमाला थांबू वाटायचं नाही. पण हे नजारा बघा ना किती सुपर रुपर दिसायला. एकदम सुपर, एकदम छान. आता किती वाजले तर टाइम सांगा बरं. आता बघू दे मला टाइम. उद्याच्या स्टँडच 6 मिनिटं कमी. 6 मिनिटं 6 मिनिटं कमी आहे 6ला. म्हणजे आम्ही व्यायामला आला असताल कितीला? 5ला. राईट 5ला आला. 5 वाजल्यापासून आमची तडमड सुरू असते. मग चालू असते. होय बा का? किती वाजल्यापासून असते? 5 वाजल्यापासून. ठीक आहे, करा कष्ट, व्हा मोठ्या पटापट आणि विसरू नका पण आम्हाला. आम्ही लांब गेल्याचा आम्हाला फोन बिन करत जा. मला सपन काय पडले आता माहितीये का? तिला जायचंय पुण्याला. नाही, मी घाण सपन होतं. सपन काय झालं, मी उग मेलेच्या ऍक्टिंग केली पण मी खरंच मेले. मी उग नाटक केलं, मी खरंच मेले आणि माझी बॉडीशी पडली तिथं. मी अशी उभा इथं आणि मी मदत घुसाय बघायला पण घुसत ना मदत मेलेल्या माणसात. मग त्याला म्हणते देवाला माया द्या, मी मदत कशी जाय नाही रे. ते म्हणलं तू मेलीस की? म्हणलं कशी? आणि 2 लेकराची लग्न कोण करीन मग आता? मग ते आता काय महागाले करीत असते. चल तू माझ्यासोबत. ए नाही बाबा म्हणलं, मला घाल म्हणाले मदत. मग आदळायले अरे जायले भितडावर राग सगळ्या ताप. मुंडका आदळ हे आदळ मुंडका बी आदळा ना भितडावर. तेच होत म्हणा. असं बघितलं मी कोणाचं. जाऊ दे. पिक्चर बघितला होता भूताचा. सो तुकडे करके हमने देखे है. ती पिक्चर बघितला होता मी. तसंच म्हणजे होतंय जसं मी म्हणाले बाबा 2 लेकराची लग्न करायचे मला. माझ्याशिवाय कुणी नाही त्याला. देवा एवढी बार माफ कर मला घाल मदत त्याच्यात. नाही म्हणायला आता तू माझ्यासोबतच चल. लयच अवघड झालं म्हणाली मी. मग आता तसंच होतंय म्हणा मेल्याच माणसाला. म्हणजे बॉडी जातच येत नाही म्हणा. तू घुसायला बघायला घुसत ना मला. खरंच. आणि मी हसायले. ते लोक सगळे परी रडायली, याब्या रडायला आहे, म्हातारी मायापाशी बसून रडायली. दिसायले तसं
हा मला दिसायले, मी बघायले आणि मी हसायले. बसतंय मी म्हणाले देवा आता बस झालं, लय लढून लढून याकू झाले, मला घाल म्हणत. मी घुसायला जायला बघायला जायचं ना बॉडी मध्ये माझ्या. बरोबर. मी म्हणा अरे देवा कसं जाई नाही रे, मी मदत जाई नाही ना. म्हणला तू मिरीच की आता. कसं असतंय हाती गतच आहे ते मेल्यावर सपन जात नाही. आब्याला म्हणलं मला असं असं सपन पडले आब्या. चक्रा घरते म्हण की सपन पडल्यास माणसाचं आयुष्य वाढते. मग तर काय वजनच वाढायला माझ्या आयुष्याचं तर लयच लांब राहिलं. सीन किती भारी दिसायली, भारी. अंजीरचं झाड आहे, कुणी तुम्ही बघितलं असेल तर बघा. अंजीरचं झाड कसलं भारी दिसायली. झाड आहे. किती अंजीर लागत असते ना तिथं आंब्याला, तर किती आंबे लागले तर बाबा. ते लय झाड लांब आहे ना ते. 5-6 घरा पुढे आंबे आहेत. इतक्या लांब खिचत नाही हो. समोरचे कॅमेरा चला चला. कुठं तरी गेल्यावर पण गोड असल्यास किती मजा आहे खायला. उतराय गेल्यावर कुठं लाग इथे मी बिशीन उतराय जायचं आंबे उतरायला. आंबे उतरीताना बोलवा की आम्हा दोघीला बी. हो दोघीला बी कुठं आम्ही पाड बिड खाऊ. पाड कधी लागते वा का? पाड लागलेच उतरीत एप्रिल महिन्यातच लागतात ना पाड. कोणत्याला लवकर कोणत्याला पावसाळ्यात कोणत्याला उशिरा लागतात मे मध्ये. पण पावसाळ तोंडात लागलेले म्हणा आंबे चांगले नसते तर गोड लागत नाही तर आळ्या निघते. पाड ह्याच महिन्यात लागलेला चांगला नाही. तितक्या पावसाळ्यात पावसाळ्याला संपत येत उशे सगळे आंबे नसते. 1-2 तरी कुठले उतराय जाते ना मग आपण जाऊ. ते चांगलं झाड असलं तर पुढचं माणसं अन्नावणी दिसायला लागलेत नाही. महादेव मंदिर यांच्या मालकीचे हे गाव. तो गाईज आजच्या ब्लॉगला आम्ही इथे समाप्त करत आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. अशाच रोजच्या गमती जमती तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. परळीकरांचे कष्ट होऊ द्या मस्त मस्त.